अजित पवारांनी महेश लांडगे यांचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केला। त्यावरून आता महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केलेला आहे। आमच्या नादी लागू नका असा थेट इशारा महेश लांडगे यांनी अजित पवारांना दिला। महेश लांडगे यांच्याकडून अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आला। तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील असा थेट इशारा महेश लांडगे यांनी दिलेला आहे। या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमचे या रणरागिणी तुझा कार्यक्रम करतील। या आमच्या लाडक्या बहिणी आहेत। लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत। आमच्या लाडक्या बहिणी आहेत या। अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या। महेश लांडगे, तू कसला हिंदुत्ववादी? वाघाचं कातडं पांघरले म्हणजे वाघ होत नसतो। खरा वाघ आमचे अजित दादा आहेत। ते तुला तुझ्यासारख्या लबाड लांडग्याला कच्चा खाऊन टाकतील। चिंचवडच्या देवस्थानामध्ये मंदार महाराजांना गण लावून बोसरीच्या घराची एनओसी कोणी घेतली? आठवतंय ना? लोकांना आठवतंय। महेश लांडगे यांनी त्यांचा आब राखूनच बोलावं। शेवटी अजितदादांच्याच पटेटीतून त्यांच्या आशीर्वादातून त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली। स्थायी समितीचं अध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं। जरूर आज आम्ही एका वेगळ्या पातळीवरती परस्परांच्या विरोधामध्ये लढतो। याचा अर्थ अशापैकी खालची टीका करणं अत्यंत अयोग्य आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। निवडून आल्यावर अनेकांना कंठ फुटतात। मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांना टोमणा लगावलेला आहे। अजित पवार यांच्यावर टीका करताना फडणवीसांनी शेरो शायरी केल्याचं देखील पाहायला मिळालं। आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात। पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं। परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।